काय आहे त्यावेळी मोठ्या बोलतो आणि आता मोठ्या बोलतो काय हा 3-4-6 3 वर्ष पहिला एक कसबा होता. कसबा म्हणजे काय? गाव. कसबा म्हणजे काय? गाव. त्या गावाची जनसंख्या किती होती? 2,50,000 होती. 2 लाख किती होती? 50,000 होती. बरोबर आहे. पहिल्या वर्षी किती वाढली? 3% वाढली. पहिल्या वर्षी 3% वाढली. नंतरला 4% आणि नंतरला 6%. नंतरला 4% आणि नंतरला किती पर्सेंट वाढले? 6% वाढले. बरोबर आहे. लिहिलं? तर मला सांगा, एक कसबा आहे, त्याची जनसंख्या किती आहे? 2,50,000. बरोबर आहे. पहिल्या वर्षी किती पर्सेंट वाढले? 3% वाढले असणार. बरोबर आहे. म्हटल्यावर किती पर्सेंट झाले असणार? 100 जर मानले आपण, त्या कसब्याची जनसंख्या 100% होती असं मानलं, तर 3% वाढले म्हटल्यावर झाली किती असणार? 103% झाले असणार. पहिल्या वर्षी किती झाली? 103% झाले असणार. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. सेम गुणुले दुसऱ्या वर्षी किती वाढली? 104% वाढले. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. सेम तिसऱ्या वर्षी किती वाढली? 106 वाढले असणार. पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. बरोबर आहे. लिहिला? आता 1 2 3 4 शून्य आहेत. 1 2 3 4 शून्य काढल्या. 1 2 3 4 शून्य काढल्या. बरोबर आहे. आता 25 एक्के 25, 25 चोक 100. बरोबर आहे. आता या 4 ने याला भाग जातोय, 104 ला जातोय भाग. छोट्या पाठ पाहिजे, जातोय भाग. 4चा विभाजित नियम काय? लाटच्या 2 संख्यांना जर भाग गेला तर 4 न पूर्णपणे भाग जातो. 4 एक्के 4, 4 दुनी 8, 10 8 गेले, राहिले किती? 2 झाले 24. 4 25, 4 संग 24. आता उत्तर काय येणार? 103 गुणुले 26 गुणुले 106. त्या कसब्याची जनसंख्या काय झाली असणार? यांचा गुणाकार झाला असणार. बरोबर आहे. जर पर्यायामध्ये बघायचं असेल तर सगळ्यांचे पर्याय काय सेम आहेत. किती? एकक स्थानी सेम अंक आहे ना. जरा पर्याय बघा. एकक स्थानी सेम अंक आहे. जर एकक स्थानी वेगवेगळा अंक असेल तर युनिट डिजिट माहिती आहे? युनिट डिजिट, युनिट डिजिट नंबर सिस्टीम मधलं. युनिट डिजिट म्हणजे काय? लाटच्या गुणाकार. सायन्स आहे 36, 36 चे 6 आले. परत 6 गुणले 3 साइन 3 18. एकक स्थानी काय असणार आहे? पर्यायामध्ये 8 असणार आहे. पण याच्यात सगळ्याकडे 8च आहे ना, सगळ्या पर्यायात. 8 नाही, किती आहे? एकक स्थानी 8 पाहिजे. एकक स्थानी काय असणार? 8 असणार पर्यायाच्या एंडिंगला. आता गुणाकार करा. 103 आहे, 106 आहे, साइन 3 18, 6 एक्के 6, 2 0 3 0 1, काय येणार? 8 1 साइन 3 9 0 1. याले यांचा गुणाकार गुणुले परत काय? 26 आहे. 8 45, 8 संग 48, 4 सण 4 10, 9 संग 54 55, 5 6 0 8 16 1 3 18 1 2. काय येणार? 8 6 8 8 5 13 चलेला 1 6 7 8 2. किती येणार? 2,83,868. काय येणार? 2,83,868. काय येणार? त्या कसब्याची नवीन जनसंख्या येणार 3 वर्षानंतर. काल अवघड होतं, फक्त गुणाकारच होता नाही. मग कुणाचं आलं नाही? सगळ्यांना कुणाचंच आलं नसेल. आणि एक अप्रॉक्स बघायचं होतं. सगळे पर्याय असे होते: 1,83,868, 2,83,868, 3,83,868 आणि 4,83,868 होते. बरोबर आहे. पहिल्या वर्षी किती पर्सेंट वाढले? 3% वाढले. दुसऱ्या वर्षी किती पर्सेंट वाढले? 4% वाढले. आणि लास्टच्या वर्षी किती पर्सेंट वाढले? 6% वाढले. बरोबर आहे. तर मला सांगा, एक
अप्रॉक्स घ्या. 3 अधिक 3, 3 अधिक 6, 9 अधिक 4, 13%. किती? 13%. 2,50,000 जनसंख्या होती असणार. अप्रॉक्स ह्याच्यापेक्षा थोडी एक्स्ट्रा असणार. किती? 13% पेक्षा थोडी काय असणार? एक्स्ट्रा असणार. 13 वाढले असणार म्हणजे झाले किती असणार? 113% झाले असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. बरोबर आहे. 1 2 शून्य आहेत तशा दिल्या परत. 25 त्रिक 175, चले गेले 7. 25 एके 25 अधिक 7 32, चले गेले 3. 25 एके 25 आणि 3 28. अप्रॉक्स एवढीच काय झाली असणार त्यांची जनसंख्या गेली असणार. जवळपास एवढी गेली असणार. काय झालं असेल? जवळपास गेली असणार. आता ह्या 4 पर्यायामधनं जवळपास ह्या पर्यायाचा कुठला पर्याय दिसतोय? एकच पर्याय आहे. 2 नंबरचाच पर्याय दिसतोय ना. एकच. जर लय लांब लांब पर्याय असेल तर हे बी चालते. अप्रॉक्स घेऊन कुणाकुणाचं झालं नाही होमवर्कचं गणित आहे. होमवर्कच करायचं घराकडे जाऊन. कळालं? गणित कळालं नाही? नेक्स्ट गणित घ्या. एक शहर की जनसंख्या पहले वर्ष में 10% बढ़ जाती है, 10% बढ़ जाती है और दूसरे वर्ष 10% कम हो जाती है. दूसरे वर्ष 10% कम हो जाती है. यदि दूसरे वर्ष के अंत में जनसंख्या 9,90,000 होती है, 9,90,000 होती है, तो पहले वर्ष की शुरुआत में जनसंख्या क्या थी? पर्याय घ्या. 12 लाख, 13 लाख, 10 लाख आणि 15 लाख. 12, 13, 10, 15. पहिल्या वर्षी 10% वाढले, दुसऱ्या वर्षी 10% कमी झाले. बरोबर आहे. दिले काय 10 लाख. काय कसं काढतेस? हा परत मग 1 लाख पाहिजे, 10 लाख पाहिजे त्याचे. होय. कालचं उदाहरण काल सांगितलेलं नाही. 10 वाढली, 10 कमी झाली. 100 मध्ये 10% वाढले, 110 झाले. परत 10% कमी केली, म्हटल्यावर 110 मधनं परत 10 मायनस केले, राहिली किती? 100. तसं नसतंय ते. पर्सेंटेज आहे, बेरीज आणि वजाबाकी.
आलं उत्तर? आलं उत्तर? चला फळाकडे बघा, फळाकडे बघा. पहिल्या वर्षी जनसंख्या किती होती? पहिल्या वर्षीची जनसंख्या काढायची आहे स्टार्टिंगची. दिले कुठली? दुसऱ्या वर्षाच्या एंडिंगची. म्हटलं दिले कुठली जनसंख्या? एंडिंगची दिले आणि स्टार्टिंगची काढायची आहे. पहिल्या वर्षी 10% वाढले आणि दुसऱ्या वर्षी काय झाले? 10% कमी झाले. बरोबर आहे. 10%चं फ्रॅक्शन काय? वया पेनं बंद आणि फळ्याकडे लक्ष. पहिल्या वर्षी 10% वाढले म्हटल्यावर 10%चं फ्रॅक्शन काय? 1/10. काय येणार? प्लस आहे म्हणून प्लस दिलं. 10%चं फ्रॅक्शन काय? 1/10. मायनस आहे म्हणून मायनस दिलं. बरोबर आहे. पहिल्या वर्षी काय झालं असणार? 10 जनसंख्या होती असणार, प्लस 1 होऊन झाली किती असणार? 11 झाली असणार. दुसऱ्या वर्षी काय झालं असणार? 10 जनसंख्या होती असणार, मायनस 1 होऊन झाली किती असणार? 9 झाले असणार. बरोबर आहे. म्हटल्यावर या दोघांचा गुणाकार करा का? 10 गुणिले 10 100. ही काय असते? स्टार्टिंगची जनसंख्या. 11 गुणिले 9 ही काय असते? एंडिंगची जनसंख्या. आणि तुम्हाला दिली कुठली? एंडिंगची जनसंख्या दिली. म्हटल्यावर मान कितीचा दिलाय? 99चा मान दिलाय. 99चा मान किती आहे? 9,90,000. बरोबर आहे. तर 1 युनिटचा मान काय असणार? 99 ने याला भागा. 99 एक्के 99 आणि 1 2 3 4 0. 1 2 3 4 0. 1 युनिटचा मान काय आला? 10,000 आला. 1 युनिटचा मान जर 10,000 असेल तर 100चा मान किती असेल? 100 युनिटचा मान 100 गुणिले 10,000. काय येणार उत्तर? 4 5 6. 1 2 3 4 5 6 किती येणार? 10 लाख. पण चुकलं तिचं. कसं? 10 लाख 100 स्टार्टिंगला किती रुपये होते तुझ्याकडे? 100 रुपये होते. 10% मी वाढवून दिले तुला. झाले किती? 110 झाले असतील. आणि 10% कमी करून दिले, परत 10% काढले, झाले किती असतील? 99 रुपये होतात. कळालं गणित? अवघड आहे. दुसऱ्या टाईपनं करून दाखवू. त्या टाईपनं करून दाखवू. स्टार्टिंगची जनसंख्या दिलेली आहे तुम्हाला. स्टार्टिंगची जनसंख्या दिली नाही. बरोबर आहे. स्टार्टिंगला मानली आपण ए जनसंख्या होती स्टार्टिंगला. बरोबर आहे. 10% काय झाले? वाढले. म्हटल्यावर झाले किती असणार? 110 झाले असणार. बरोबर आहे. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. गुणवले परत 10% काय झाले? दुसऱ्या वर्षी कमी झाले. म्हटल्यावर 100 वरून किती झाले असणार? 90 झाले असणार. पर्सेंट गेलं खाली काय आले? 100 आले. 0 गेला, 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. बरोबर आहे. जनसंख्या स्टार्टिंगला होती, 10% वाढली, 10% कमी झाली. कमी होऊन झाल्यानंतर फायनलला लास्टला दुसऱ्या वर्षाच्या एंडिंगला जनसंख्या किती दिलेली आहे तुम्हाला? 9,90,000 दिलेली आहे. 9,90,000 दिलेली आहे. आता जे इथं वरती आहे तिकडे जाऊन काय जाणार? खालती जाणार. आणि जे इथं खालती आहे तिकडे जाऊन बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन काय होणार? वरती जाणार. म्हटल्यावर ए इज इक्वल टू काय येणार? 9,90,000 गुणिले 10 पहिला हे घेऊया. 10 गेले वरती आणि 11 आले खालती. सेम 10 गेले वरती आणि 9 आले खालती. 9 न बघा. 9 एक्के 9, 9 एक्के 9, 9 एक्के 9. पुढच्या 0 आहे तशाच ठेवा, काय फरक पडणार? 11 एक्के 11, 11 एक्के 11. 1 2 3 4 0. 1 2 3 4 0. ह्या 4 0 5 6. 1 2 3 4 5 6 0. आणि ए आपण काय मानलेलं? ए काय मानलेलं आपण? स्टार्टिंगची जनसंख्या मांडली. समजायले का? फास्ट व्हायले? फास्ट झालं ते? फास्ट झालं. काय मांडलेलं मी? स्टार्टिंगची एक जनसंख्या मांडलेली ए. स्टार्टिंगची जनसंख्या काय होती? ए होती. मला माहित नाही किती होती. त्या जनसंख्यामध्ये किती पर्सेंट वाढली? 10% ची वृद्धी झाली. म्हटलं 100 वरून वाढून किती झाली असणार? 110 झाली असणार. पर्सेंट गेला खाली 100 आले. परत दुसऱ्या वर्षी काय झाली? 10% कमी झाले. म्हटल्यावर झाली की किती असणार? 100 वरून 90 झाले असणार. पर्सेंट गेलं खाली 100 आले. आता जे 0 0 इथल्या इथे काढले. 11/10 बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन काय होणार? त्याची उलटून गुणाकार होणार.
10 वरती जाणार आणि 11 काय येणार, खालती येणार. सेम 9 आणि 10 आहे, 10 वरती जाणार, 9 खालती येणार. आले 9 न भागलं 11 न भागलं काय आलं, 1000, 10,000 आले. आणि 10 गुणले 10 केलं किती आलं, 10 लाख आलं. कळालं गणित? अवघड आहे, अवघड आहे. लिहून घराकडून आणाल ने, अवघड आहे. मग इथं लिहायचं नाही शिवकुमार. नेक्स्ट गणित घ्या. गणित घ्या. हे होमवर्क गणित देऊ. हे टाईप एंडिंग आहे. कितवी टाइप, 9वी टाइपचं लास्ट गणित. किसी देश की जनसंख्या, किसी देश की जनसंख्या, जनसंख्या, किसी देश की जनसंख्या में पहले वर्ष 8% की वृद्धि हो जाती है, 8% की वृद्धि हो जाती है, और दूसरे वर्ष 10% की कमी हो जाती है, 10% की कमी हो जाती है, कमी हो जाती है, और तीसरे वर्ष फिर से 6% की, फिर से 6% की वृद्धि हो जाती है, वृद्धि हो जाती है, वृद्धि हो जाती है। यदि वर्तमान जनसंख्या 6 करोड़ है, 6 करोड़ है, 6 करोड़ है, तो 3 वर्ष बाद जनसंख्या कितनी होगी, जनसंख्या कितनी होगी। पर्याय देऊ, 6 करोड, 6 करोड, 18,19,200, 6 करोड 18,19,200, 6 करोड 6, 18, 19, 200, 6, 18, 19, 200. तुम्ही करोड म्हटल्यावर शून्य मोजले, 6, 18, 19, 200, 6, 18, 99, 500, 6, 18, 99, 500, 500. नेक्स्ट 6, 19, 19, 200, 6, 19, 19, 200. नेक्स्ट 6, 20, 35, 3 वेळा 0, 6, 20, 35, 3 वेळा 0. काढता येईल, काढता येईल, हा काढता येईल की काढू, कुठल्याही टाईपनं करा. शून्य जे असते म्हटलं त्या पर्सेंटेजच्या टाईपनं काढला तरी चालते. स्टार्टिंगची जनसंख्या दिलेली आहे, एंडिंगची जनसंख्या विचारली.
बरं दाखव कसं काढलं. हा काढाय नाही आम्ही कसं आहे. सर प्रत्येक तुक्का बरोबर असेल. प्रत्येक तुक्का बरोबर असेल. जरा दाखव. लग चांगला आहे तुझं. असं फक्त परीक्षेत राहून दे. आलं. तुम्ही करा मी करतो. हा काय फायदा बघणार. काय करणार एवढा वेळ लय झाला. एवढ्या वेळात उत्तर पाहिजे. चला फाय वेळ. 8% फ्रॅक्शन काय. 2/2 किती. तोंडी फ्रॅक्शन काढता आलं पाहिजे. 10% फ्रॅक्शन माहिती असणार. 1/10 आणि 6% फ्रॅक्शन 3/50. 3/50 हे झाले फ्रॅक्शन. आता काय काय दिलंय. पहिल्या वर्षी किती होती. 25 होती असणार जनसंख्या. कितीने वाढली. 2 वाढून झाली किती असणार. 27 झाले असणार. बरोबर आहे. दुसऱ्या वर्षी काय झालंय. कमी आले. बरोबर आहे. जनसंख्या खालची संख्या असणार. किती होती असणार. 10 होती असणार. 1 न कमी होऊन झाली किती असणार. 9 झाले असणार. बरोबर आहे. तिसऱ्या वर्षी जनसंख्या होती 50. वाढले 50 वरून झाले किती असणार. 53 झाले असणार. बरोबर आहे. 50 वरून झाले किती असणार. 53 झाले असणार. त्याकडे बघ वही बंद. 53 झाले असणार. तुम्हाला स्टार्टिंगची संख्या दिली काय एंडिंगची संख्या दिली. जनसंख्या दिली कुठली. स्टार्टिंगची जनसंख्या दिली. आणि स्टार्टिंगला जनसंख्या किती आहे. 20 गुणिले 25 गुणिले 10 गुणिले 50. बरोबर आहे. म्हटल्यावर किती येणार. किती येणार. 12,50,000 येणार. 12,500 येणार. काय येणार. 12,500 येणार जनसंख्या. ह्या तिन्हींचा गुणाकार केला तर काय येणार. 12,500 येणार. आता ह्या तिन्हींचा गुणाकार करायचा आहे. किती. 9 गुणिले 53. ही काय असते तुमची स्टार्टिंगची जनसंख्या. ही काय असते तुमची एंडिंगची जनसंख्या. कुठली जनसंख्या दिले. स्टार्टिंगची जनसंख्या दिले. किती दिले. 6 कोटी दिले. 6 कोटीच दिले ना. 6 कोटी दिले. किती दिले. किती झाले. 1000. बरोबर. 6 कोटी झाले. 6 कोटीचा मान 12,500चा मान किती आहे. 6 कोटी आहे. मग 1 युनिटचा मान काढण्यासाठी काय करणार तुम्ही. 6 करोडला 12,500 न भागणार. 2 शून्य गेल्या. 2 शून्य गेल्या. बरोबर आहे. 25 पाचा 125. 25 पाचा 125. याला बघा. एवढ्यालाच बघा. 60ला 25 न बघा. 25 1 25. 25 दोन्ही 50. 60 मधनं 50 गेले. राहिले किती
10 राहिले असणार, हा पुढचा शून्य झाले किती 100, 25 चोक 100. आता 1 2 3 शून्य पुढे द्या, 1 2 3 शून्य दिले, खाली आणि काय 5 आहे ना, 5 न परत बघा, 5 1 5, 5 चोक 20, 24 मधनं 20 गेले, राहिले किती 4 राहिले असणार. आता झाले किती 40, 5 40 आणि पुढच्या 2 शून्य. 1 युनिटचा मान काय आला 4800 आला. 1 युनिटचा मान काय आला 4800 आला. तर एवढ्या युनिटचा मान काढा. म्हणजेच काय 27 गुणिले 9 गुणिले 53. 1 युनिटचा मान जर एवढा असेल तर याचं काय उत्तर येईल, त्याला परत काय करायला लागणार, गुणिले 4800 करायला लागणार. म्हणजे उत्तर काय येईल 27 गुणिले 9 गुणिले 53 गुणिले 4800. आणि एक सांगतो, एवढा गुणाकार जर दिसला तर पहिला पर्याय बघायचे. पर्याय काय काही जरा सांगा. 6 18 19 200, 6 18 99 500. नेक्स्ट 6 19 किती 19 200 आणि लास्ट 6 20 35 300. बरोबर आहे. पर्याय दिसले. रितेश फळ्याकडे बघ, सोडून दाखवतोस, खाली काय बघत बसतेस, फळ्याकडे बघ. 27 गुणिले 9 गुणिले 53 गुणिले 4800 बरोबर आहे. ह्याच्यात 9 दिसते, ह्याच्यात 9 दिसते आणि काय काय दिसते 9 आणि 8 दिसते मला. 8 45, 8 संग 48, ह्याला 8 न पूर्णपणे भाग जातोय आणि ह्याला काय देतोय 9 न 9 दिसते डायरेक्टली, किंवा ह्याच्यात पण 9 आहेत बरोबर आहे. म्हणजे यांचा गुणाकार करून जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला 9 न आणि 8 न दोन्हीना पण भाग जायला पाहिजे, किंवा 27 न पण भाग द्यायला पाहिजे, 53 पण भाग जायला पाहिजे बरोबर आहे. त्याच्या पाड्यातल्या संख्या असतील ना. गुणाकार म्हणजेच काय 53 च्या पाड्यात 53 चा पाडा 4800 वेळा म्हणा, तोच गुणाकार असतोय ना. मग बघा इथं 9 दिसले, पहिला 9 शोधायचं, 9 11 आणि 8 शोधायचं. 8 न गेला तर जवळपास जातोय सगळ्यांना. 8 न देऊन बघा आधी, पहिला 9 न देऊन बघूया. 9 न भाग देऊन बघा. 9चा डिव्हिजिबिलिटी रूल काय, संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 न पणे भाग गेला तर त्या संख्येला पूर्णपणे 9 न भाग जातोय बरोबर आहे. 6 अधिक 8 6 अधिक 1 7 अधिक 8 15 अधिक 1 16 अधिक 9 भागलं 25 अधिक 2 27. 27 ला 9 पूर्णपणे भाग जातोय म्हटल्यावर ह्या संख्येत आपला पर्याय असू शकते. नेक्स्ट घ्या 6 अधिक 1 7 अधिक 8 15 अधिक 9 25 अधिक 9 34 अधिक 5 39. 39 ला 9 न भाग जातोय नाही जात म्हटल्यावर हा पर्याय आपला असू शकत नाही. परत बघा 6 अधिक 1 7 अधिक 9 16. 16 अधिक 10 26 27 28. 28 ला 9 न भाग जाणार आहे, 28 ला 9 न भाग जाणार आहे नाही, हा पण पर्याय गेला. आता लास्ट पर्याय 6 अधिक 2 6 अधिक 2 8 अधिक 3 11 अधिक 5 16 ला 9 न भाग जाणार आहे, हा पण पर्याय गेला. गुणाकार केला मग डायरेक्ट पर्याय आला नाही. काय आला पर्याय पहिला तुझा तुका, काय आला पर्याय नंबर 1 6 करोड 18,19,200. काय आलं गणित क्लिअर आहे. अवघड होत, अवघड होत. गुणाकार कोण कोण करत बसणार, डायरेक्ट पर्यायावर मारायचं कळलं. नाहीतर गुणाकार करत बसले 3 मिनिटांनी पण होणार नाही गुणाकार. लिहून घ्या, लिहून घेणार घेणार काय दुसऱ्या याने मांडणी करून देऊ, हे लिहून घ्यावा आणि दुसऱ्याने मांडणी फक्त करून देणार, तुम्ही करायचं. किती आहे 6 करोड जनसंख्या आहे 1000
6 करोड जनसंख्या आहे. पहिल्या वर्षी किती वाढले? 8 वाढले म्हटल्यावर 108 झाले असणार. पर्सेंट गेलं भागिले 100 आले. दुसऱ्या वर्षी 10% कमी झाले म्हटल्यावर 90 झाले असणार. पर्सेंट गेलं खाली 100 आले. गुणिले तिसऱ्या वर्षी 6% वाढले म्हटल्यावर 106 झाले असणार. भागिले काय आले? 100 आले. ही मांडणी आहे. यांचा भागाकार करा, गुणाकार करा आणि मग उत्तर येईल. हे लास्टला केलं ते कळालं नाही. गुणाकार करायच्या आधी झालं. लिहून झालं. नेक्स्ट टाइप घ्या. टाइप नंबर 10. टाइप नंबर 10. मांडणी एवढी लिहून घ्यायची आहे. सगळं उत्तर काढायचं नाही ते त्या सेटची. त्यानं उत्तर मला तुमच्याकडनं पाहिजे. झालं. नेक्स्ट टाइप टाका. टाइप नंबर 9 सॉरी 10. टाइप नंबर 10. दुकानात कोण कोण जात आहे? साखर आणून जाते. सगळी जातात. साखर किती रुपये आहे? 40 जरा 40 रुपयाची साखर आहे. किती रुपयाची साखर आहे? वया पेन बंद. पहिला फळ्याकडे लक्ष द्यावा, नंतरला पूर्ण टाईप येणार नाही. पुरी टाईपच येणार नाही. रितेश पहिला तू बंद कर. किती रुपयाची साखर आहे? 40 रुपये किलो साखर आहे. बरोबर आहे. 40 रुपये त्याची प्राइस आहे. 40 रुपये किलोची साखर. बरोबर आहे. तुम्ही घेतला 5 किलो साखर. किती घेतलाय? 5 किलो साखर घेतली. मला सांगा किती रुपये दिला असणार? 200 रुपये दिला असणार. किती किलो साखर घेतलाय? 5 किलो साखर घेतलाय. बरोबर आहे. 8 5 चोक 20 आणि 0 किती रुपये दिला असणार? 200 रुपये दिला असणार. तर घ्या फॉर्म्युला. काय केला? त्या वस्तूचं किलो मागचं प्राइस गुणिले किती किलो घेतलाय तुम्ही? 5 किलो घेतलाय. इज इक्वल टू काय? तुम्ही त्याला पैसे दिलेले, टोटल पैसे दिले. फॉर्म्युला काय आहे तुमचा? त्या वस्तूची किंमत गुणिले ही तुमची काय? 5 किलो साखर घेऊन जायला म्हटल्यावर घरात काहीतरी खपत होते असणार नाही त्या 5 किलोची. म्हटल्यावर ही काय असणार? खपत
इज इक्वल टू, हे काय आहे तुमचं, पैसे त्याला दिलाय म्हणजेच काय, खर्च केलाय पैसे, खर्च. फॉर्म्युला काय झाला तयार, किंमत इज इक्वल टू किंमत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च, किंमत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च. कळालं? फॉर्म्युला अवघड आहे तर दरवाजा बोलतो. अनेक, आता तुम्ही दुकानात गेलाय, आता ह्याच फॉर्म्युलाला मी जरा उभं लिहिणार आहे. किंमत 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 गुणिले खपत खपत छेद काय, खर्च, छेद काय, खर्च. तुमच्याकडे 200 रुपयाचे आहेत, तुमच्याकडे काय आहेत, 200 रुपयाचे. दोन कंडिशन, पहिली आणि दुसरी कंडिशन. पहिला तुम्हाला माहिती आहे की 40 रुपये किलो साखर आहे. किती रुपये किलो साखर आहे, 40 रुपये किलो साखर आहे. किंमत काय त्याची, 40 रुपये किंमत आहे. किंमत काय, 40 रुपये किंमत आहे. 40 रुपये किंमत आहे आणि तुम्ही घेतला किती, 5 किलो घेतलाय साखर. किती किलो साखर घेतलाय, 5 किलो साखर घेतलाय. खर्च किती झाला असणार, 40 गुणिले 5, 200 रुपये खर्च झाला असणार. बरोबर आहे. 200 रुपये खिशातनं घेऊन गेलेला, 40 रुपये किंमत होती, 5 किलो घेतला, 200 रुपये खिशातले गेले. बरोबर आहे. तुमच्याकडे आता 200 रुपयेच आहेत खिशात. खिशात किती आहेत, 200 रुपयेच आहेत. खिशात किती आहेत, 200 रुपयेच आहेत. आता तुम्ही गेला दुकानात, ही साखर झाले 50 रुपये किलो. किती झाले, साखर 50 रुपये किलो झाली. तर तुम्ही घेऊन किती येणार, साखरची प्राइस काय झाले, 50 रुपये किलो झाली. बरोबर आहे. किती झाले, 50 रुपये किलो साखरची प्राइस झाली. तर किती किलो तुम्ही साखर घेऊन येणार, 4 किलो साखर घेऊन येणार. किती किलो साखर घेऊन येणार, 4 किलो साखर तुम्ही काय येणार, घेऊन येणार. आता एक किंमतीचा रेशो जरा काढा. काय येणार, 4:5 येणार. आणि खालचा काय, खपतचा रेशो 5:4 आहे. आता इकडं पुढे लिहून घ्या. आधी बघा, जब खर्च समान हो और कीमत में परिवर्तन हो जाए तो तुमचा खर्च काय आहे. तुम्ही स्टार्टिंगला पण 200 रुपये घेऊन जात होता आणि दुसऱ्या वेळेला पण तुमच्या खिशात किती होते, 200 रुपयेच होते. ज्या वेळेला तुमची किमतीचा रेशो आहे काय, 4:5 आहे आणि खर्च समान आहे. खर्च काय आहे, समान आहे. तुमच्याकडे 200 रुपये आहेत आणि तुम्ही लास्ट पर्यंत 200 रुपये घेऊन गेलाय. मग खपतचा जो रेशो येणार आहे, जो तुमचा किमतीचा रेशो येणार, किमतीचा रेशो जर तुम्हाला दिला असेल 4:5 आणि खपतचा रेशो तुम्हाला माहित नसेल, तुम्हाला दिला नसेल आणि म्हटलंय की खर्च तुमचा काय आहे, समान आहे. खर्च काय आहे तुमचा, समान आहे. तुम्हाला काय काय दिलंय, किमतीचा रेशो दिलाय 4:5 दिलाय. खपतचा रेशो दिला नाही. खपतचा रेशो काय दिला नाही, खपतचा रेशो मोबाईल, खपतचा रेशो दिला नाही. बरोबर आहे. पण काय म्हटलंय, तुमचा खर्च समान आहे म्हटलंय. काय म्हटलंय, खर्च समान आहे. त्यावेळेला तुमचा जो खपतचा रेशो येतोय तो काय येतो माहिती आहे, 5 इकडे येतात आणि 4 इकडे येतात. कळालं, काय येणार हे लिहून घ्या. नंतरला किंमतचा जो रेशो असणार A:B, तो खपतचा रेशो बनताना काय होणार आहे तुमचा, B:A होणार. B:A होणार. कळालं, एवढं क्लिअर आहे. एवढ्यात कुणाला काय डाऊट आहे, काय डाऊट आहे एवढ्यात. पुढची टाईप पूर्ण 10वी ह्याच्यावरच आहे. पूर्ण टाईप 10वी तुमची ह्याच्यावरच. तुम्हाला किमतीचा रेशो देतील, खपतचा रेशो काढावा म्हणतील किंवा
खर्च काढा म्हणते किंवा खपत किती असेल ते काढा म्हणते. याच्यातच आहे पूर्ण तुमचा पूर्ण टाईप 10वी याच्यातच आहे. कळालं? क्लिअर आहे? काय डाऊट असेल तर इथेच क्लिअर करून घ्या, लिहून घ्या. यदि पेट्रोल की कीमत में 25% की वृद्धि की जाती है तो व्यय म्हणजेच काय? खर्च. व्यय म्हणजेच काय? खर्च. व्यय समान रखने के लिए व्यय समान रखने के लिए एक व्यक्ति को खपत में कितना परिवर्तन करना पड़ेगा. कितना परिवर्तन करना पड़ेगा. काय म्हटलंय? एक पेट्रोल की कीमत 25% बढ़ जाती है. पहिला काय होती? पेट्रोलची किंमत किती होती? पहिला 100 रुपये किंमत होती. किती होती? 100 रुपये होती. 25% वाढली. वही पेने बंद. किती वाढली? 25% वाढली. म्हटल्यावर झाली किती असणार किंमत? 125 झाली असणार. किंमत किती झाली असणार? 125 झाली असणार. बरोबर आहे. पर्सेंट मध्ये रूपांतर करा, रेशो मध्ये रूपांतर करा. 25 चोक 100
25 पाचा 125, बरोबर आहे. किंमत काय होती असणार, किंमतीचा रेशो काय मिळाला तुम्हाला, 4:5 मिळालं. इतकं कळालं काय. एक किंमत होती, पेट्रोलची किंमत किती होती, 25% वाढले. पण पहिला काय मांडलं मी, 100 मांडली. पहिला किंमत 100 रुपये होती येत असणार. पहिला किंमत किती होती असणार, 100 होती असणार. आणि 25% वाढून झाली किती असणार, 125 झाली असणार, बरोबर आहे. रेशो मध्ये रूपांतर केलं, 25 चौक 100, 25 पाचा 125, बरोबर आहे. आणि अनेक म्हटलंय, वेळ समान रखने के लिए. वेळ म्हणजेच काय, खर्च. खर्च जर समान ठेवायचा असेल आपल्याला, काय खर्च समान ठेवायचा असेल, तर त्या व्यक्तीला त्याच्या खपत मध्ये किती पर्सेंटची काय कमी करायला पाहिजे हे तुम्हाला विचारलंय. आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, ज्या वेळेला किंमतचा रेशो दिला असेल आणि खपत तुमचा खर्च म्हणजेच वेळ जर समान असेल, वेळ किंवा खर्च जर समान असेल, जो तुमचा किमतीचा रेशो असतोय तो खपतचा रेशो बनताना काय होतोय, चेंज होतोय. 5 इकडे येतात आणि 4 इकडे जातात, बरोबर आहे. 5 इकडे येतात आणि 4 तिकडे जातात. ज्या वेळेला खर्च काय असतो तुमचा समान असतोय त्यावेळेला, बरोबर आहे. आता मला सांगा, पहिला 100 रुपये प्राइस होती, काय पेट्रोलची किंमत काय होती, 100 रुपये होती. 100 रुपये असताना तो घेऊन किती जायचा, 5 लिटर घेऊन जायचा. 100 रुपये किंमत असताना घेऊन किती जायचा, 5 लिटर घेऊन जायचा. 100 किंमत आहे, 5 लिटर घेऊन जायला किती रुपये देत असेल, 500 रुपये देत असेल. किती रुपये देत असेल, 500 रुपये देत असेल. आता पेट्रोलची किंमत झाली 125 रुपये किलो, 25 रुपये लिटर, बरोबर आहे. आणि आता घेऊन किती जातोय, 4 लिटर. किती पैसे देत असेल, 5 चोक 20, ह्याच्याला गेले 2, 4 दुनी 8 आणि 2 10, परत ह्याच्याला गेला 1, 4 1 4 आणि 1 5. दोन्ही पण समान आहेत, खर्च दोन्ही पण समान आहेत. ज्या वेळेला किंमत 100 होती त्यावेळेला तो घेऊन किती जायचा, 5 लिटर घेऊन जायचा, 500 रुपये दुने यायचा. आता गेला आणि 125 रुपये लिटर झालंय, खिशात आहेत 500 रुपयेच, घेऊन किती येणार, 4 लिटर येणार, बरोबर आहे. पहिला घेऊन जायचा 5 लिटर, आता घेऊन येतोय 4 लिटर. कितीची कमी झाली असणार, 1 लिटरची कमी झाली असणार. किती लिटरची कमी झाली असणार, 1 लिटरची कमी झाली असणार. कशावरती, 5 वरती. स्टार्टिंगला किती घेऊन जात होता, 5 लिटर घेऊन जात होता. 5 लिटर वरती कितीची कमी झाली, 1 लिटरची कमी झाली. तर 100 वर किती कमी झाली असणार. पर्सेंट मध्ये विचारले ना तुम्हाला, किती पर्सेंट कमी करायला पाहिजेत. म्हणजेच तुम्हाला खपत जी आहे ही त्याला किती पर्सेंट न कमी करायची आहे ते विचारलंय, किती लिटर न कमी करायचं ते विचारलं नाही, पर्सेंट मध्ये क्वेश्चन विचारलाय. म्हटल्यावर पहिला तो घेऊन जायचा किती, 5 लिटर घेऊन जायचा. आता घेऊन किती जातोय, 4 लिटर घेऊन जातोय. किती लिटर कमी घेऊन जातोय, 1 लिटर कमी घेऊन जातोय. कशावरती, 5 लिटर वरती. 5 लिटर वरती गुणिले काय केलं, पर्सेंट मध्ये काढायचं म्हणून गुणिले 100 केलं. भागा 5 1 5, 5 2 10, 5 0 0. काय येणार, 20% त्याला काय करायला लागणार, कमी करायला लागणार. कशात, त्याच्या खपत मध्ये काय करायला लागणार, 20% त्याला कमी करायला लागणार त्याच्या खपत मध्ये. कळालं. माना जेवढा हलवू नका. ज्या वेळेला क्वेश्चन हा एक्झाम मध्ये पडेल का नाही, त्यावेळेला मान हलवल्याची चुकी कळेल. कोणाला जर डाऊट असेल तर क्लिअर विचारा. इथे जर कमीपणा वाटत असेल तर मग वाटून दे तुम्हाला. एवढं सांगतोय, 4-5 वेळा विचारतोय तरी पण कोण सांगत नाही. एकदा सांगून कसं माइंड मध्ये क्लिक होईल, हा ते कोण सांगणार. क्लिअर असेल तर, नसेल तर विचारा डायरेक्ट. किंमत होती, काय होती, एक पेट्रोलची किंमत होती. किती रुपये होती, 100 रुपये किंमत होती. किती पर्सेंट वाढले, 25% वाढले, बरोबर आहे. 100 ची वस्तू किती झाली असणार, 125% झाले असणार. किती झाले असणार, 125 झाले असणार. 100 आणि 125 चा रेशो काढा, काय आला, 25 चोक 100, 25 पाचा 125, 4:5 आला. सेम किंमत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च. आणि काय म्हटलं, व्यय समान रखने के लिए, म्हणजे त्याचा खर्च काय आहे, समान आहे. खर्च काय त्याचा समान आहे. आणि तुम्हाला मागे फळ्यावरती लिहून दिले, ज्या वेळेला खर्च समान असतोय त्यावेळेला जो किमतीचा रेशो असतोय तो खपतचा रेशो होताना काय होतोय, चेंज होतोय. म्हणजे खपतचा रेशो काय झाला,
5 इकडे आले, 4 इकडे गेले. बरोबर आहे. खपतचा रेशो तुम्हाला मिळाला. आता विचारलंय काय, पर्सेंट मध्ये गणित विचारले की किती पर्सेंटची त्याला खपत मध्ये कमी करायला लागेल, किती पर्सेंटची काय करायला लागेल त्याला खपत मध्ये कमी करायला लागेल. त्याला पहिला किती घेऊन जात होता तो, 5 घेऊन जात होता. आता घेऊन किती जातोय, 4 घेऊन जातोय. किती लिटर कमी घेऊन जातोय, 1 लिटर कमी घेऊन जातोय. म्हणून 1 वरती लिहिला, छेद कशावरती, 5 वरती. पहिला 5 घेऊन जायचा ना, म्हटल्यावर 5 खाली लिहायचं, गुणिले 100 केलं. 5 दुनी 10, 5 शून्य शून्य. 20% काय झाली त्याला कमी करायला लागेल. बरोबर आहे. क्लिअर आहे आता तरी, क्लिअर आहे. लिहूया. झालेलं झालेलं. क्यों झालं. नेक्स्ट गणित घ्या. चीनी की कीमत में 20% की वृद्धि की गई है. चीनी की कीमत में 20% की वृद्धि की गई है यदि खर्च समान है, तो खपत में कितने प्रतिशत की कटौती की जानी चाहिए. यदि खर्च समान है तो खपत में कितने प्रतिशत की कटौती की जानी चाहिए. पर्याय दूं. पर्याय घ्या. 16.2/3%, 16.2/3%. पुढे लिहा 20%, 83.1/3%, 83.1/3% आणि लास्ट 80%. आलं सगळ्यांचं आलं.
झालं? फ्रॅक्शन कुणी कुणी केलं? फ्रॅक्शन कोणीतरी केले? फ्रॅक्शन करूया किती आहे? चीनी की कीमत में 20% की वृद्धि होती. किती पर्सेंटची वृद्धी होते? 20% ची वृद्धी होते. म्हटल्यावर काय येणार? फ्रॅक्शन 20%चं 1/5 येणार. बरोबर आहे. काय येणार वरती? पहिला किंमत. वरती काय येणार? किंमत मध्ये किती पर्सेंटची वृद्धी झाली? 5%ची वृद्धी झाली. 20%ची वृद्धी झाली म्हटल्यावर 5 होती असणार पहिला प्राइस. वाढून झाली किती असणार? 6 झाले असणार. बरोबर आहे. पहिला 5 होती असणार आणि प्लस 1 करून झाली किती असणार? 6 झाले असणार. आणि काय? खर्च समान आहे. खर्च काय? समान आहे. खर्च समान आहे म्हटल्यावर काय झाला असणार? खर्च जर समान असेल, जो तुमचा किमतीचा रेशो आहे तो खपतचा रेशो बनताना काय होतोय? चेंज होतोय. काय येणार? 6:5 येणार. कुणाचा? खपतचा रेशो येणार. तो पहिला खपत म्हणजे त्याची पहिला खपत किती होती असणार? 6 होती असणार. आता झाले किती खपत? 5 झाले. कितीची कमी झाले? 1ची कमी झाले. कशावरती? 6 वरती. बरोबर आहे. आणि पर्सेंट मध्ये विचारले म्हणून बोलले काय केले? 100 केले. 100 न भागा. 6 एके 6. उरले किती? 4 उरले. झाले 40. 6 इंच आहे 36. 40 मधून 36 गेले. राहिले किती? 4 राहिले असणार. आणि छेदाची किती? 6. बरोबर आहे. आणि ह्याच्यात पण आणि कॉमन आहे. ह्याला 2 न भाग जातोय आणि ह्याला पण 2 न भाग जातोय. म्हणजे उत्तर काय आलं? 16.2/3%. बरोबर आहे. सगळ्यांचं आलं? कुणाचं आलं नाही? आलं? तुमचं आलं? लास्ट आलं? दाखवू जरा. आलं खरंच? चला आता थोडं चेंज होणार आहे. तुमच्या खपत मध्ये बी थोडी काहीतरी चेंजेस होणार आहे. काय होणार आहे? थोडी खर्च मध्ये बी थोडे काहीतरी चेंजेस होणार आहे. किती? 10% वाढेल, 20% वाढेल किंवा 30% वाढेल. लिहून घ्यायचं आहे. झालेलं? गणित घ्या नेक्स्ट. तेल की कीमत में 20% की वृद्धि हुई है. 20% की वृद्धि हुई है. तेल की कीमत में 20% की वृद्धि हुई है. जबकि इस पर खर्च में 15%, जबकि इस पर खर्च में 15% की बढ़ोतरी हुई है. तो तेल की खपत में वृद्धि या कमी? तेल की खपत में वृद्धि या कमी का प्रतिशत ज्ञात कीजिए. वृद्धि या कमी का प्रतिशत ज्ञात कीजिए.
येणार नाही. फळ्याकडे बघा, वया पेन बंद करा, फळ्याकडे बघा. नेक्स्ट गणित तुम्ही सोडवायचं आहे. पहिला काय आहे? किंमत. फळ्याकडे लक्ष. काय आहे पहिला? किंमत गुणिले खपत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च. इज इक्वल टू खर्च. आता इकडे फ्रॅक्शन लिहून घेतो. किंमत मध्ये कितीची वृद्धी झाली? किंमत मध्ये 20% ची वृद्धी झाली. 20% फ्रॅक्शन काय? 20% फ्रॅक्शन काय? 1/5. आणि खर्च मध्ये किती पर्सेंटची बढोतरी झाली? खर्च मध्ये 15% ची बढोतरी झाली. खर्च मध्ये किती पर्सेंटची बढोतरी झाली? 15% ची बढोतरी झाली. 15% फ्रॅक्शन सांगा. वही नको, 15% फ्रॅक्शन सांगा. सांगा लवकर. 3/20. 15% फ्रॅक्शन काय? 3/20. तर मला सांगा, पहिला काय झाले? किंमत मध्ये बढोतरी झाली. किंमत मध्ये पहिला किंमत होती असणार त्याची 5, वाढून झाली किती? 6 झाली असणार. वाढून झाली किती असणार? 6 झाली असणार. सेम खपतचं काय दिलंय? खपतचं आपल्याला काय दिलं नाही. खपतचा आणि रेशो लिहिशीला 6:5. कारण की यावेळेला खर्च समान नाही, खर्च मध्ये पण काहीतरी बढोतरी झाली, त्यामुळे आपल्याला खपतचा रेशो माहित नाही. खपतचा काहीतरी रेशो मानूया आपण. खपतचा रेशो A/B होता असा मानूया. खपतचा रेशो काय होता? A/B होता असा मानूया. बरोबर आहे. त्याच्यानंतर खर्च मध्ये पण काहीतरी बढोतरी झाली ना. खर्च मध्ये किती पर्सेंटची बढोतरी झाली? 15% ची बढोतरी झाली. म्हटल्यावर पहिला किती होता असणार? खर्च 20 होता असणार. आणि वाढून झाला किती? 23 झाला असणार खर्च. वाढून झाला किती? 23 झाला असणार खर्च. आता मला सांगा, किंमत गुणिले खपत इज इक्वल टू काय असणार? खर्च असणार. किंमत किती आहे? 5 गुणिले खपत किती आहे? A इज इक्वल टू काय येणार? इज इक्वल टू काय येणार? 20 येणार. बरोबर आहे. परत टका छेद, वरचं वर केलं. 5 गुणिले A इज इक्वल टू किंमत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च आला. सेम खालती किंमत गुणिले खपत किती आहे? B इज इक्वल टू काय येणार? खर्च 23. मांडणी कळाली? 5A बरोबर 5 गुणिले A बरोबर 20 वरती लिहिलं. छेद 6 गुणिले B इज इक्वल टू 23 लिहिलं. काल वरती या साईडला काय? किंमत गुणिले खपत आहे आणि या साईडला काय? खर्चचा रेशो. बरोबर आहे. आता 5 गुणिले A काय येणार? तर नको ना. 5 आणि 6 वेगवेगळं करून देऊया. 5 आणि 6 गुणिले A छेद B वेगवेगळं करून लिहिलं. बरोबर आहे. आणि बरोबर चिन्हाच्या त्या साईडला काय? 20/23 आहे. 5/6 इथं गुणाकारासाठी आहे. बरोबर चिन्हाच्या त्या साईडला मिळून काय होणार? उलटून गुणाकार होणार. बरोबर आहे. काय येणार? A/B इकडं हाय तसंच राहणार. आणि बरोबर चिन्हाच्या तिकडे किती आहे? 20/23 आहे. आणि हे 5/6 आहे ते काय होणार? तिकडे जाऊन त्याचा उलटून गुणाकार होणार. 6/5 होणार. बरोबर आहे. काय 5/6 इकडे जाऊन काय होणार? त्याचा उलटून गुणाकार होणार. आता भागा 5×5 5 20. तर आलं काय? A/B आला काय? वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार. sin 24 आणि खाली 23 गुणिले 1 23/23. आता A आणि B चा अनुपात मिळाला. A आणि B चा अनुपात काय मिळाला? 24:23 मिळाला. A आणि B चा अनुपात काय मिळाला? A चा अनुपात किती आहे? 24 आणि B चा अनुपात किती आहे? 23. A चा अनुपात किती आहे? 24 आणि B चा अनुपात किती आहे? 23. पहिला त्याची खपत होती 24. आता खपत किती झाले? 23 खपत झाले. बरोबर आहे. कितीची कमी झाली? 1 ची कमी झाली. कशावरती? 24 वरती 1 ची कमी झाली. बरोबर आहे. पर्सेंट मध्ये विचारले म्हणून गुणिले काय करणार? 100. 4 न भागा. 4 × 25 4 ×
24 परत बघा, 4 दुनी 8, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20, बरोबर आहे. वरती काय येणार 25 आणि खाली काय 6. 25 ने 1 ला गुणलं, वरती 25 आले, खाली 6 आहे तसे आले. परत बघा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, साइन चोक 24. 25 मधनं 24 गेले, राहिले किती 1, राहिलेले लिहायचे वरती आणि छेदाचे लिहायचे खाली. काय येणार तुमचं पर्सेंटेज, काय येणार 4.1/6%. जी काय असणार, कमी काय वृद्धी असणार ते पण विचारले. कमी असणार का वृद्धी असणार, वृद्धी असणार. पहिला 24 किलो घेऊन यायचा घराकडे, आता 23 किलो घेऊन यायलाय, म्हटल्यावर काय झाले असणार, वाढले असणार, कमी झाले असणार नाही. इथं बघायचं वृद्धी आहे काय कमी आहे. पहिला 24 किलो घेऊन यायचा, आता 23 किलो घेऊन येतोय. किती कमी घेऊन येतोय, 1 किलो कमी घेऊन येतोय, म्हटल्यावर काय येणार इथं कमी येणार. 4.1/6% ची काय येणार कमी, बरोबर आहे. समजलं. परत एकदा समजावून सांगतो, नीट लक्ष देऊन बघा. काय होतं, किंमत होती, किंमत मध्ये कितीची वृद्धी झाली म्हणून दिलेलं होतं, 20% ची वृद्धी झाली म्हणून दिलेलं होतं. 20% फ्रॅक्शन काय 1/5 वृद्धी झाली म्हणून प्लस लिहिलं, बरोबर आहे. आणि खर्च मध्ये किती पर्सेंटची वृद्धी झाली, 15% ची वृद्धी झाली. 15% फ्रॅक्शन काय 3/20, 3 वर लिहिलं, खाली वृद्धी आहे म्हटल्यावर प्लस लिहिलं 3च्या पुढे, बरोबर आहे. आणि आपला फॉर्म्युला काय, किंमत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च. किंमत मध्ये किती पर्सेंटची वृद्धी झाली, 20% ची वृद्धी झाली, म्हटल्यावर पहिला किंमत 5 होती असणार, 20% वाढून 1 वाढून झाले किती असणार 6 झाले असणार. सेम खपत मध्ये आपल्याला काय माहित नाही, खपत मध्ये काय वृद्धी झाली किंवा काय कमी झाली, बरोबर आहे. मी मानलं ए पहिला रेशो होता असणार ए चा पहिल्या खपतीचा, आणि नंतरला खपत झाली असणार बी, मानलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर खर्च मध्ये काहीतरी दिलेलं 15% ची काय झाले वृद्धी झाली, म्हटल्यावर 15% फ्रॅक्शन काय आलं 3/20 आलं. पहिला खर्च किती होता असणार 20 होता असणार, वाढून झाला किती खर्च 23 झाला असणार, बरोबर आहे. आता आपला फॉर्म्युला काय, किंमत गुणिले खपत इज इक्वल टू खर्च. किंमत लिहिली 5 गुणिले खपत लिहिली ए, 5 गुणिले ए इज इक्वल टू काय येणार खपत खर्च येणार, 5 गुणिले ए इज इक्वल टू खर्च लिहिला. सेम खाली 6 किंमत बी खपत गुणिले इज इक्वल टू 23 काय येणार तुमचा खर्च येणार. 5/6 इकडे गुणाकार आलाय, बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन काय होणार, त्याचा उलटून गुणाकार होणार. काय लिहिलं 5 न 20 ला भागलं, 5 चोक 20 झाले, साइन चोक 24 आणि 23 गुणले 1, 23 1 23. पहिला 24 होती, ए चा अनुपात 24 आणि बी चा अनुपात 23. पहिला खपत होती 24, आता झाले 23. कितीची फरक पडला 1 चा फरक पडला, कशावरती 24 वरती, म्हटल्यावर 100 वर किती फरक पडला असणार. त्याला आणि याला 4 न भाग जातोय, 4 न भाग दिला, 4 25 4 24, याला 25 आलं. 25 ला जर 6 न भागलं तर उत्तर किती येणार 4.1/6% येणार. आणि कमी आहे काय वृद्धी आहे ते कसं बघायचं, पहिला घेऊन जात होता 24, आता घेऊन जातोय 23, म्हटल्यावर काय झालं असणार कमी झाले ना, म्हणून काय मागं लिहायचं कमी. कळालं, क्लिअर आहे. लिहून घ्या आणि अर्ध्या तासाचा ब्रेक घ्या. अर्ध्या तासानंतर परत या, थोडं लवकर सोडणार आहे. 1:30 ला घेऊया, 12:30 ते 1:30 पर्यंत लेक्चर घेऊया, 1 तास परत मग रिलीज करू. झालं किंवा मॅडम घेतील 1:30 नंतर, मॅडम शक्यता कमी आहे घेतील मॅडम. थोडं घराकडे पाऊस धरलाय, गावाकडे फोन यायलाय म्हणून चालू, नाहीतर आज बी 3:30 पर्यंत घेणार. काय नेवगे मॅडम का, हा नव्हतंच नेवगे मॅडम शिकवायच्या तेव्हा, कुठला पण विषय शिकवतात, कुठला पण शिकवतात विषय. जरा सुमित आणि रितेश
लवकर जेवूया आणि जरा आत मागे मुळे येईल वरती, तो फळावळा लावून. ही राहणारी पोरं काय करत नाहीत, काल काम लावलेलं अजून करायला.